तो या सध्याच्या घरगुती आमदारांमुळे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला. चाकण व आळंदीमध्ये 2 मोठ्या सभा झाल्या. खेड तालुक्यात शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे, अमोल मिटकरे यांसारख्या नेत्यांच्या सभांनी निवडणुकीत रंगत आणली. आता 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे आमदार दिलीप मोहिते आणि महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांच्यात जोरदार लढत होत आहे. मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी दिवसा आणि रात्री होणाऱ्या छुप्या प्रचाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांच्या नावाने कंपनी मालकांकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सुमित मच्छिंद्र मोहिते, वय वर्ष 27, राहणार शेलपिंपळगाव, तालुका खेड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेठाण येथील आरजी प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक अश्विन गर्ग यांना अनोळखी व्यक्तीने शनिवारी दुपारी फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो आमदार दिलीप मोहिते बोलत असल्याची बतावणी केली. आम्हाला काही सहकार्य होईल का, आता अडचणीत आहे असे म्हणून फोनवरील व्यक्तीने मदतीच्या नावाखाली गर्ग यांच्याकडे पैसे अथवा इतर मालमत्ता मागण्याचा प्रयत्न केला. तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आळंदी, तालुका खेड महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुपाली चाकणकर बोलताना म्हणाल्या की महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक संकट आले आहे असे विरोधक सांगतात. मग महाविकास आघाडी सरकार महिलांसाठी 3,000 रुपये देणार आहे, त्यामुळे सरकारवर कर्जाचा डोंगर वाढून आर्थिक संकट येणार नाही का? विरोधक संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकार भक्कम असून महिलांसाठी विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत. महिलांसाठी वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले आहेत. महिलांना एसटी बस प्रवासात सवलत दिली आहे. मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार असून आमदार दिलीप मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचे प्रतिपादन चाकणकर यांनी केले. राजगुरुनगर आळंदी शहरात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आमदार दिलीप मोहिते पाटील बोलताना म्हणाले की तालुक्याला मंत्रिपदाची संधी मिळणार असून त्या संधीचे सोने करण्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील जनतेला केले. विरोधकांकडे कोणतेही व्हिजन नसून केवळ टीका करून जनतेत संभ्रम निर्माण करणे एवढेच काम आहे. जनता विकासाच्या मागे उभी आहे. विरोधकांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही असे मोहिते पाटील यांनी सांगितले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आळंदी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी खोटारला भंपक, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि खंडणी गोळा करणारा आहे. सहकार्याचा खून करणारा आणि शरद पवार यांच्याशी बेईमानी करून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दाराला गाडण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांना निवडून द्या असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांची सांगता प्रचार सभा चाकण या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सांगता सभेला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणमधील या लाईव्ह सभेचे प्रक्षेपण आमदार आदित्य ठाकरे यांनी पाहून उपस्थित सभेत फोन करून मोबाईलद्वारे मार्गदर्शन करत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून दिलेला वचननामा, विविध योजनांची माहिती देऊन बाबाजी काळे यांना साथ देण्याचे आवाहन केले. या सभेला जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर, बाबूभाई पाटे, माऊली खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीतील अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, रामदास धनवटे, देवेंद्र बुट्टे पाटील, माणिक गोरे, विजय डोळस, सुलभा उबाळे, राजमाला बुट्टे पाटील, बबनराव कुऱ्हाडे, अशोक खांडेबराड, सुरेश भोर, विजया शिंदे, जमीर काजे, अमोल पवार, हिरामण सातकर, राजूशेठ जवळेकर, तनुजा घनवट, वंदना सातपुते, उर्मिला सांडभोर, विजयसिंह शिंदे, क्रांती सोमवंशी, सयाजी मोहिते, राहुल गोरे, सागर मुर्हे,
संजय घनवट, सोमनाथ मुंगसे, सुभाष गाडवे, मनीषा सांडभोर, रोहिदास गडदे, निलेश कड पाटील, बाळासाहेब गायकवाड, सतीश राक्षे आदींसह महाविकास आघाडीचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या उमेदवारांचा आपल्या खास शैलीत समाचार घेताना नेमकं काय म्हणालेत, थोडक्यात जाणून घेऊयात. त्याच्या वाट्याला संघर्ष झाला तो या सध्याच्या गणपती आमदारांमुळे. इकडे तुमचे माझे खासदार पळून गेले, पुन्हा पाहिलं त्या खासदाराची काय अवस्था झाली आपण पाहिलं. तुम्ही काय सांगावं, तुम्ही सांगायला पाहिजे. असा गुंड माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेची लाज वाटली पाहिजे आपल्याला. खोटारडा बंब, एक नंबरचा गुन्हेगारी वृत्तीचा माणूस, आपल्या सहकार्याचे खून करणारा माणूस, असा माणूस किती वर्ष आमचा राहतो कसा. या चाकणमधून सगळ्या गोळा करणारा माणूस इंडस्ट्रीमधून. अरे त्यापेक्षा या आपल्या भागातला जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, त्याच्यासाठी काम करा. आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जागा पवार साहेबांच्या पक्षाची होती, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतो की पवार साहेबांना विनंती केली, साहेब आम्हाला हिशोब चुका करायचा. आम्ही तुमच्या सर्व गोष्टी ऐकू, पण आम्हाला हिशोब चुका करण्याची संधी शिवसेनेला मिळाली. साहेब, या माणसाने तुमच्याशी गद्दारी केलेली आहे, या माणसाने तुमच्याशी बेमानी केलेली आहे, तुमच्या पाठीत म्हणजे पोहोचलेलं आहे. आता या माणसाला, या गद्दाराला काढण्याची संधी शिवसेनेला द्या. आमचा शब्द आहे की ते शिवसेनेचा प्रभाव पडकेल. आपण सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे मित्र होता, कधी आम्हाला द्या. आणि मी आभारी आहे माननीय शरद पवार साहेबांचा. त्याच्याकडे मला वाटते अरे आमच्याकडे उमेदवार आहेत, अतुल देशमुख आहेत, सुधीर, त्याचे सासरे आमचे मित्र, ते सगळ्यांचे मित्र आहेत. आम्ही सगळे बसलो ठरलं की हे जे आमचे सगळे सहकारी आहेत, अतुल देशमुख असतील, दुसरे असतील, यांना सत्ता आल्यावरती कसं आणि कुठे सभागृहात कसं पाठवायचं. पण आम्ही एक आहोत. या प्रकाराला काढण्यासाठी, या बेईमान माणसाला, या गुन्हेगाराला काढण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत. हे दुनिया जास्त खूप मोठ्या संख्येने महिला मला चाकणमधील महाविकास आघाडीच्या सभेत विविध क्षेत्रातील आणि विविध पक्षातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहत काळे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. अपक्ष उमेदवार भूदेव शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे तालुका समन्वयक मनोहर वाडेकर, उद्योगपती पोपट घनवट, बाळासाहेब शिरवणे, खेड तालुका बार असोसिएशन यांनी जाहीर पाठिंबा देत असल्याचे यावेळी घोषित केले. जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आदिवासी ठाकर युवा युवती प्रतिष्ठानही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा आदिवासींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थानासाठी यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे. माजी नगरसेवक राहुलजी कांडगे, नाईकरे छावा संघटना, रिपब्लिकन जनशक्ती, माऊली शेठ भोसले आणि या सर्व मंडळींनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील 389 मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलातून मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळपासून 65 एसटी बस
आणि 7 जीपमधून 1850 अधिकारी आणि कर्मचारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदान साहित्यासह रवाना करण्यात येणार आहेत. तालुका क्रीडा संकुलात मंडप उभारण्यात आला असून मंडपात 36 ठिकाणी लावण्यात आलेल्या टेबलावरून नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकारी, तलाठी यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या ताब्यात मतदान साहित्य आणि मतदान यंत्र वाटप करण्याची सुविधा करण्यात आली आहे. 195 मतदान केंद्रावर वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने दिवसभर मतदान केंद्रावरील देखरेख करण्यासाठी वॉर रूम सज्ज करण्यात आली आहे. तर मतदान केंद्रावरील प्रत्येक 2 तासाला मतदानाची आकडेवारी 36 क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत उपलब्ध होणार आहे. सर्व मतदान केंद्रावर पोलीस कमांडो पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. संघामध्ये विविध मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि ते सरमिसळ पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघात विखुरलेले आहे. त्यांच्या बाबतीत आपण टपाली मतदानाची सोय केलेली आहे. यामध्ये जवळजवळ 1475 मतदारांना आपण टपाली मतदान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये होम वोटिंगचे आपले 120 मतदार होते, जे की 85+ वयाने आहेत आणि PWD म्हणजे दिव्यांग आहेत. त्यांच्या 120 पैकी 115 लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 5 लोकांना दुसऱ्या वेळेस संधी देऊनही ते मतदान करू शकलेले नाहीत, ते घरी किंवा जागेवर नसल्यामुळे. बाकीचे जे काही इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आहेत, होमगार्ड आहेत, पोलीस प्रशासनातले पोलीस अधिकारी कर्मचारी असतील आणि मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी आहेत, या सर्वांना मागणीनुसार आपण पोस्टल बॅलेट दिलेले आहेत. मतदान करण्यासाठी त्यांना फॅसिलिटेशन सेंटर या ठिकाणी RO लेवलला आहे. उद्या ज्या ठिकाणून साहित्य डिस्पॅच होणार आहे त्या ठिकाणी 2 फॅसिलिटेशन सेंटर आपण ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी संबंधितांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. खेड तालुक्यातील 306 सैनिकी मतदारांना आपण इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट पाठवलेले आहेत. त्यांचे आपल्याला रोज दैनंदिन स्वरूपामध्ये पोस्टाने मतदान झालेल्या मतपत्रिका प्राप्त होत आहेत. तर दररोजच्या दररोज आपण स्ट्रॉंग रूममध्ये ठेवत आहोत. दिनांक 23 नोव्हेंबर काउंटिंगच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या सर्व ATP बेस आपण स्वीकारून त्यांचा टपाली मतपत्रिकेमध्ये मतमोजणीमध्ये समाविष्ट केला जाईल. मतदान अधिकाऱ्यांचा आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्येच मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटची मागणी केलेली आहे. संबंधितांना आपण EDC प्रमाणपत्र या ठिकाणाहून दिलेलं आहे. त्या ज्या मतदान केंद्रावर मतदानासाठी कार्यरत असतील त्याच ठिकाणी ते त्यांचं EDC प्रमाणपत्राचा वापर करून मतदान करू शकतात. पोलिसांचे चेकनाके यांच्यामार्फत टोटल कॅश जी आपली मतदारसंघात सीज झालेली आहे ती 58,80,000 आहे आणि मद्याच्या बाबतीत जे काही एक्साईज विभागाने केलेलं आहे 6,111 लिटर मद्य सीज केलेलं आहे आणि त्याच्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जात आहे. मतदान यंत्राची पूजा करणे किंवा त्याला ओवाळणे याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या स्ट्रिक्ट सूचना आहेत. कोणतंही मतदान यंत्र कोणामार्फतही त्याची पूजा केली जाणार नाही याची दक्षता सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांना केलेली आहे. अशा प्रकारे जर चुकून कुठला गैरप्रकार झाला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही मतदान यंत्राची पूजा करण्याबाबत किंवा त्याला ओवाळण्याबाबत कुणीही आग्रह धरू नये आणि अशा चुकीच्या पद्धतीने काही घटना घडू नये याबाबत सर्वांना सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर 1.5 तास सर्व मतदान प्रक्रिया सुरू केली जाईल. त्या ठिकाणी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी जे आहेत त्यांनी उपस्थित राहून त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण मॉकपोल केला जाईल. प्रत्येक उमेदवाराला एक मत टाकून नोटासहित त्या ठिकाणी त्यानंतर क्लोज CRC आपण म्हणतो क्लोज रिझल्ट आणि क्लिअर करून 7 वाजता बरोबर आपलं मतदान यंत्र मतदानासाठी सुरू होईल. सर्व उमेदवारांचे जे काही मतदान प्रतिनिधी असतील त्यांनी वेळेमध्ये उपस्थित राहावं. पूर्ण प्रक्रिया मॉकपोल झाल्यानंतर 7 वाजता सुरू होईल. मतदान संपण्याच्या वेळेस 6 वाजता जेवढे काही मतदार आपल्या त्या मतदान केंद्राच्या बाहेर उपस्थित असेल त्या सर्वांचं मतदान होईपर्यंत मतदान आपलं चालू राहील. 6 नंतर कुठल्याही मतदारांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी. मतदान दिवसाच्या अगोदरचे 72 तास आणि 48 तास यानुसार कायदा व सुव्यवस्था राखली जाते. सेंट्रल पोलीस फोर्स आपल्या तालुक्यामध्ये डिप्लॉईड झालेले आहेत.
सर्व पोलिसांच्या मार्फत वेगवेगळे रूट मार्च असतील किंवा जे तपासणी नाके आहेत सर्व इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर यांना सूचित केलेलं आहे. सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि पुढील 48 तासामध्ये सर्व तपासण्या वेगवेगळ्या मोठ्या लॉरीज असतील, ट्रक असतील, मोठी वाहनं असतील, बंदिस्त वाहनं, त्यानंतर छोटी वाहनं असतील, हलकी वाहनं यांच्या तपासण्या कसून केल्या जातील. कोणत्याही प्रकारच्या अवैध मार्गाने कुठलाही पैसा असेल, मद्य असेल किंवा कुठले शस्त्र असतील त्याची वाहतूक होणार नाही याबाबत पोलीस प्रशासन दक्ष झालेलं आहे. मतदान करताना मतदार यांनी स्वतःसोबत जे वेगवेगळ्या प्रकारचे 12 प्रिस्क्राइब्ड पुरावे दिलेले आहेत त्याच्यामध्ये वोटिंग कार्ड तर आहेच, परंतु त्याच्यासोबत पासपोर्ट असेल किंवा फोटो ID असलेले वेगवेगळे दिलेले आपण जाहीर केलेले आहेत ते सोबत आणावेत आणि त्याच्या सहाय्याने आपलं मतदान. अंतिमरित्या प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये जर कोणा नागरिकाचं नाव मतदार म्हणून नोंदवलेलं नसेल तर संबंधितांना या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा नवीन फॉर्म भरून घेऊन त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करू दिलं जाते अशा पद्धतीची अफवा जर कोणी पसरवलेली असेल तर ते चुकीचे आहे. त्याच्यावर कुणीही मतदारांनी विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे. बूथ लेवल ऑफिसर BLO यांच्या मार्फत सर्व मतदान केंद्रांवर वोटर स्लिपचं वाटप आपलं झालेलं आहे. वोटर स्लिपच्या माध्यमातून मतदारांना अगोदरच आपलं कोणत्या मतदान केंद्रामध्ये किती अनुक्रमांकाला आपलं नाव आहे याबाबत सूचित केलेलं आहे. जवळजवळ आपण 90% वोटर स्लिप या ठिकाणी वाटप झालेले आहे आणि जरी कुणाची वोटर स्लिप घरी राहिली किंवा सोबत आणता आली नाही आपला अनुक्रमांक कळवून बाहेर BLO यांचं एक बूथ 100 मीटर परिसरामध्ये लागणार आहे. ते मदत कक्ष असेल त्या ठिकाणी आपल्याला अल्फाबेटिकली मतदार यादी दिलेली असेल, आपलं नाव किती अनुक्रमांकावर आहे, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे, BLO आपल्याला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पूर्ण वेळ उपस्थित. त्या पायाभूत सुविधा आहेत, रॅम्प असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी लाईट, फॅन याच्यासोबतच भारत निवडणूक आयोगाने सोबत पाळणाघर, हिरकणी कक्ष आणि वेटिंग रूम आणि रांगांमध्ये वेगवेगळे बेंचेस आपण ठेवलेले आहेत. आलेल्या मतदाराला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सहजासहजी मतदान करता आलं पाहिजे. जर रांगा जास्त प्रमाणात लागल्या तर त्यांना वेटिंग रूममध्ये थांबून त्या ठिकाणी टोकन सिस्टीम केली जाईल आणि त्यांना 5-5, 10-10च्या अशा ग्रुपने पाठवून मतदान करून घेतलं जाईल, जेणेकरून आलेला मतदार त्यांना मतदान करताना ही प्रक्रिया सुलभ सोपी अशी वाटली पाहिजे. ज्या ठिकाणी 4 आणि 4 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळं आपण 2989 पैकी 195 म्हणजे 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केलेलं आहे. त्यानंतर 4 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत अशा 29 ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हर यांची नियुक्ती असेल, त्यांचं पूर्ण प्रक्रियेवर लक्ष असेल. वेबकास्टिंगच्या द्वारे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, भारत निवडणूक आयोग या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. त्या ठिकाणी जर काही अडचण किंवा अडथळा निर्माण झाला तर तात्काळ त्यावर उपाययोजना करून मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्याचा वापर केला. राजगुरुनगर आग्राची एसटी बस प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आगीच्या भक्षिस्थानी पडता पडता वाचली. एसटी महामंडळाचे नुकसान टळले. ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. राजगुरुनगर आगाराची एसटी बस राजगुरुनगर बसस्थानकावर लावण्यात आली. बस उभी राहताच बसमधून धूर आला. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर पाहणी केली असता एसटीच्या इंजिनमधून धूर येत होते. तातडीने आग विझवण्यात आली. याबाबत आगार प्रमुख टाकळकर यांनी सांगितले की ही बस CNG वरील आहे. स्टार्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली होती. चाकण तळेगाव मार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्या हेतूने येत्या शनिवारी दिनांक 23 वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1. मुंबईकडून तळेगाव चाकण रस्त्याने HP चौकाकडे जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 2. मुंबईकडून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना व दुचाकीस वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेजपर्यंतचे मार्गावर बंदी करण्यात आली आहे. 3. चाकण HP चौकाकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड व अवजड वाहतुकी चाकण तळेगाव रोडवर बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहने HP चौक, आंबेटाण, भामचंद्र, डोगर, बदलवाडी, 9 लाख उंबरे,
तळेगाव MIDC मार्गे इच्छित स्थळी जातील. 4. चाकणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना व दुचाकींना इंद्रायणी कॉलेज तळेगाव ते वडगाव फाट्यापर्यंतच्या रोडवर बंदी करण्यात आली आहे. अधिसूचनेप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून पोलीस बंदोबस्त लावून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भात पिकाची कापणी करण्यास मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. महाळुंगे, मोई, निघोजे, कुरुळी, खालुंबरे आदी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी मिनी हार्वेस्टर भात कापणी यंत्र या यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे मिनी हार्वेस्टर शेतकऱ्यांना वरदान ठरते आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.